हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत वांगी भात। त्यासाठी इथे मी छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत, 10 वाट्या घेतलेल्या आहेत तांदूळ। हा माझ्याकडे आहे इंद्रायणी, जो मी धुवून स्वच्छ पाणी निथळून धुवून स्वच्छ ठेवलेला आहे। तर हा 10 वाट्या आहे। इथं मी घेतलेली आहे वांगी, कारण आपण वांगी भात बनवणार आहोत। तर ही मी मस्त अशी काटेरी वांगी घेतलेली आहे, जी आपण उभी चिरून घेणार आहे। हे पहा, इथं मी पाण्यामध्ये वांगी उभी चिरून टाकलेली आहे। एक बटाटा पण मी घेतलेला आहे। हा बटाटा मी एकच टाकलाय चवीसाठी, सालीसोबत टाकलेला आहे। जर तुम्हाला बटाटा नसेल टाकायचा, नाही टाकला तरी काही हरकत नाही। तर आता आपण सगळी वांगी जी आहेत ही गावरान ही चिरून पाण्यामध्ये टाकायची आहेत। हे पहा, जे वांगी बटाटा भात आपण बनवणार आहे, त्यासाठी आपण सगळी वांगी चिरून पाण्यात टाकलेली आहे, काळी पडू नये म्हणून। ह्याच्यात मी थोडेसे बोंबिलही टाकणार आहे, त्यामुळे छान चव येते भाताला। जर तुम्ही बोंबील नसेल खात तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल, बाकी रेसिपी सेम ठेवा, फक्त बोंबील नका टाकू। तर हे मी बोंबील स्वच्छ साफ केलेले आहेत, सुके बोंबील आहेत। ह्याचं मुंडका आणि शेपूट मी काढलेली आहे आणि हे पाण्यात टाकलेले आहेत, कारण ह्याच्यावरती रेती असते बऱ्याच वेळा, त्यामुळे पाण्यात भिजत ठेवायचे थोडा वेळ हे। आणि भातासाठी मी घेतलेले आहेत इथे 6 कांदे उभे चिरून, 3 टोमॅटो मीडियम साईजचे कापून घेतलेले आहेत बारीक, आणि हे अर्धी वाटी भिजवलेले शेंगदाणे। आता तुम्ही जर तुम्हाला व्हेज बनवायचं असेल तर बोंबील काढू शकता, आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर बोंबील ॲड करा। चला, तर मग आता आपण भात कसा बनवायचा ते बघूया। हे पहा, इथे मी कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये आपण हा भात बनवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण ना बोंबील फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये। हे पहा, मी इथे 4 चमचे तेल घेतलेले आहे। 4 ते 5 चमचे घ्यायचं आहे तुम्हाला तेल, कारण भात आपलं जास्त आहे, 10 वाट्या आहे। आता सगळ्यात आधी आपण हे धुवून घेतलेले बोंबील फ्राय करून घ्यायचे। बोंबील छान ब्राऊन कलरवर फ्राय करायचे आहेत आपल्याला। जर तेलामध्ये बोंबील टाकले ना, फ्राय करून घेतले, तर पूर्ण भाताला बोंबलाची छान चव येते। आता आपण हे बोंबील छान ब्राऊन करून घेऊया। हे पहा, बोंबील छान ब्राऊन झालेले आहेत। आता आपण हे काढून घ्यायचे आहे। हे पहा, या कलरवर ब्राऊन करायचे आहेत। आपण सगळे बोंबील काढून घेऊया। हे पहा, या कलरवरती मी बोंबील तळून काढलेले आहेत। तर आता आपण हे बोंबील ना वाटणार आहे, थोडेसे जाडसर, म्हणजे भाताला छान चव येईल। आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवूया, तोपर्यंत आपण भाताला फोडणी देऊया। सगळ्यात आधी आपण टाकायचा उभा चिरलेला कांदा। कांदा छान लालसर करून घ्यायचा आपल्याला। हे पहा, कांदे छान असे परतलेले आहेत। आपण थोडे लालसर झाले तर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो मऊ होऊ द्यायचे, आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। हे पहा, मी हे 10 वाट्या घेतलेल्या आहेत छोट्या भातासाठी, तांदळासाठी 10 वाट्या घेतले। ह्या 10 वाट्यांसाठी हे मी 7 ग्लास पाणी घेतलेलं आहे। 2 वाट्या तांदळाला मी 1.5 ग्लास पाणी टाकते। तर हे छोटे नॉर्मल जे ग्लास असतात तसं पाणी घेतलेलं आहे ना एका बाजूला,
ते पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आपण भातामध्ये गरम पाणी टाकणार आहे, त्यामुळे भात लवकर शिजतो आणि छान फुलतो। त्यामुळे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला गरम पाणीच टाकायचं आहे भातामध्ये, थंड पाणी टाकू नका। आता आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे छानपैकी। टोमॅटो मऊ होतोय तोच त्याच्यामध्ये आपण वांगी आणि बटाटा टाकणार आहे। आता भाज्या छान अशा परतून होतील टोमॅटो सोबत। तुम्ही याच्यात फ्लॉवर आवडत असेल तर फ्लॉवर पण टाकू शकता। हे पहा, आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत। शेंगदाणे ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तर टाका, नाही टाकले तरी चालतील। आता मी तुम्हाला मसाले दाखवते मी काय काय घेतलेले आहे। इथे मी घेतलेला आहे 5 चमचे छोटे कांदा मसाला, 1 चमचा मोठा भरून मटन मसाला। ह्याच्याऐवजी तुम्ही चिकन किंवा पुलाव मसाला पण वापरू शकता किंवा बिर्याणी मसाला वापरला तरी चालेल, पण मी मटन मसाला घेतलेला आहे। 1 चमचा हळद आणि 2 चमचे धनापूड। कांदा मसाला तुम्ही तुमच्या घरात जितकं तिखट खाता त्या प्रमाणात घेऊ शकता। हे पहा, आता आपल्या छानपैकी या भाज्या फ्राय झालेल्या आहेत छानपैकी। आता आपण जे बोंबील घेतले होते ना तळून, ते मी वाटून घेतलेले आहेत छानपैकी। आता ते आपण ह्याच्यात मिक्स करायचे आहे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही अख्खे ठेवा, जर तळून तसेच टाकू शकता, पण वाटल्यामुळे चव जास्त वाढते, त्यामुळे नक्की टाका वाटून। आता आपण तांदूळ टाकणार आहे। हे धुवून ठेवलेले तांदूळ आहेत। आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहे गरम पाणी। जे गरम पाणी आपण केलं होतं ना ते आता आपण ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। आता आपण भाताला छान अशी उकळी काढायची आहे आणि मग झाकण लावून ह्याला लो फ्लेमवर शिजू द्यायचं आहे। हे पहा, आता भाताला उकळी यायची पण वाट पाहतोय आपण। थोडीशी कोथिंबीर ह्याच्यात टाकायची आहे आणि आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे भातामध्ये। आता आपण हा भात मिक्स करून घेऊया। तळापासून हलवून घ्या व्यवस्थित, नाही तर खाली चिकटू शकतो। गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आपल्याला उकळी येईपर्यंत। ह्या भाताची चव खूप छान लागते, त्यामुळे नक्की बनवून पहा। हे पहा, भाताला आपल्या छान उकळी आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे, भात एकदा मिक्स करायचा आहे छानपैकी। आणि कुकरला झाकण लावून हा भात लो फ्लेम वरती, एकदम लो फ्लेम वरती अर्धा तास आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे। खूप छान शिजतो हा, अर्धा तास लागतो, पण लो फ्लेम करा नाही तर खाली पूर्ण भात करपून जाईल। पण लो फ्लेम वर जर तुम्ही अर्धा तास शिजवला तर अजिबात भात करपणार नाही। आता मी ह्याला झाकण लावून शिजायला ठेवून देते। हे पहा, इथे मी झाकण लावलेलं आहे। आता आपण हा भात अर्ध्या तासासाठी लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे। हे पहा व्ह्यूअर्स, आपला भात असा मस्त शिजून झालेला आहे। आता हा मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपला वांगी बोंबील भात तयार आहे। कसा दिसतोय मी तुम्हाला जवळून दूध दाखवते। हा इंद्रायणी तांदूळ आहे, त्यामुळे चिकट होतो, पण असा मोकळा होतो।
म्हणजे जास्त असं गिजगा होत नाही, काळजी करू नका. मी जे सांगितलेलं पाण्याचं योग्य प्रमाण वापरा, तुमचा भात छानच होईल. बघू शकता तुम्ही किती छान दिसतोय ना. टेस्टी टेस्टी यमी यमी. तर हा वांगी बोंबील भात तुम्ही नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.